ह्यांना किती आनंद झालाय. पोरांनी याड लावलंय. आम्ही तुमचा दिवसभर व्हिडिओ बघतोय. कानातले नाचती ग तुला. वडापाव खायचा नाही, वीस माझ्या बशी बसल्या होत्या. हाताला पण लागला का करंट? होय, जुळेला पण होत बघा तसं. जुळेला तर लय वाजतं, टचा टचा असतंय करंट बसल्यासारखं. पिऊ जुळीला होता का नाही? जुळीला होता का नाही? जुळीला पण हात लावला काहीतरी मग खरंयला काही. हा, रगत पण दिसत. ती वेगळं. हा, नको पिऊला नको, तिला कस तरी होत बसल्या बसल्या. आवाज येतोय की इथपर्यंत आवाज येतोय. आता 8 वाजल्यात आणि मी लागले इकडं आता मुगाची भाजी करायला. पहिल्यांदा मूग मी भाजून घेतल्या तव्यामध्ये बघा, कच्चं मूग येतं. तर मस्त अशी वाशी ती खमंग भाजलेल्या मुगाची. आणि इकडं एक टोमॅटो टाकले. म्हणलं आज टोमॅटो पण टाका मुगाच्या भाजीमध्ये, शिजायलाच डायरेक्ट टाकलंय बघा. चिरून टाकते दरबारीने. तर चला मी मुगाची भाजी कशी करणार ते दाखवते तुम्हाला. काय दिदी दिदी करतोय. दिदी काय अजून आली नाही, 9 वाजता गाडी यायची शाळेमध्ये. तर आता मला करायची मुगाची भाजी. त्यासाठी इथं मी एक मोठा कांदा कापून घेतला. इथं वाटून घेतलं. दुर्गा शांत बस की दुर्गा, लय स्वयंपाक करणारी नसल्याने. इथं हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर, लसूण, जिरी आणि हिरवी मिरची तर घेतलेली होती. एवढं सामान घेतलंय. कोण दार वाजवतंय व का वाजवतंय? तर इकडे तेल पण गरम करायला ठेवलंय. तर मस्त अशी मी करणार आहे मुगाची आमटी. पहिल्यांदा टाकते मोहरी. मी केलाय गॅस बंद, त्याच्यामुळे आता तेल झालं थंड. विषयच नाही बघा. तिकडं मग पण आपलं शिजून तयार आहे. दुर्गा माग सर, मी चपात्या करते, मी भाजी करते म्हणते सारखी. मस्त अशी आता मोहरी तडतडायला लागली. चांगली तळून घेतली म्हणजे कचकच लागत नाही बघा मोहरी. तर चला आता मी टाकते कांदा भाजायला बघा. ह्याच्यामध्ये कांदा चांगला तळून घेते बारीक गॅसवरती. आणि नंतर हळद आणि वाटण कुठल्याला टाकून घेते त्याच्या तेलामध्ये. पण चांगला तळायला लागला बघा मस्त असा. आता मी हे ना थोडीशी हळद टाकून घेते. आणि मला एक कमेंट आली, प्रियंका ताई प्लॅस्टिकचा डबा हा वापरू नका, म्हणजे फायबरचा स्टीलचा डबा आणा. तर म्हणलं आपलं स्टीलचा डबा पण आणावं. हो, त्याच्याला जायचं थोडं सामान खरेदी करायला. मस्त असा होता बरं का लग्नातला. तो जुना झाला आणि गावाकडेच आहे. निमी भांडी घेतो, निमी भांडी तिकडं, निमी भांडी वरच्या घरी, असं नाही का. त्याच्यामुळं इकडं तिकडं सामान होतं असतंय. म्हणून म्हणलं आता चला आपण उद्या नवा डबा पण आणू. आणि मुलांना पाण्याच्या बॉटल आणायच्यात नवीन. आणि ओमला स्टीलचा डबा आणायचा टिफिनचा आहे. पण ती झाकण चिरलंय त्याचं, त्याला काय लावाय उघडा येत नाही. तसाच नव्हतोय तो डबा तो. तरी पण दुसरा नेला की म्हणतो मला मुलं चिडवतात. आता मस्त असं इकडं सामान पण आपलं तळून घेते बघा. आता गॅस बंद करते इकडला, ह्याची हवा घालवा लागेल. तोपर्यंत हे सामान पण चांगलं तळून निघतंय आपलं. तर कोण कोण करतं असं आमटे नक्कीच सांगा. अजून शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे वरून. मूग शिजाय टाकलं होतं, मस्त असं मूग शिजलं आपल्याला जसं पाहिजे होतं तसं बघा. आणि इकडे टोमॅटो पण परतून घेतलंय तेलामध्ये, मस्त असं शिजले. अयो दुर्गा का ग मला वाढीव कामं करते. काकीला बोलव का? काकीला खोडपत्र चाकू लागन ना. तर आता इकडं मी टाकला शेंगदाणे भाजायला. तर म्हणलं आता बारीक करून घ्यावा. कुठं मला वाटला हे शिल्लक पण नाही, संपलाय बघा. परत तवा तापाय ठेवला. आणि इकडं भाजी उकळाय ठेवली. चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय. आणि ही मिठाचं मग मला थोडं ठेवायचं होतं दुर्गाला खायला शिजवलेलं. कडधान्य शिजवलेलं चांगलं असतं तर मुलांना खायला दिलेलं. पण ही लय कालवा करत होती, गोंधळ करत होती माझ्या शेजारी. आणि गॅस पशी सारखी हाताखाली येतात, मग मला काही सुधरत नाही. ते विसरून गेलं सगळं. मी कुकर सकट असं ह्यात पालतं केलं ती मूग आणि त्याचं पाणी.
तर एवढंच राहिलं, एवढंच काढलं कासभर. मूग शिजताना मीठ पण टाकलं होतं. मूग शिजाय टाकल्यानंतर त्यात मीठ टाकलं ना थोडंसं चवदार लागतं बघा, त्याच्यामुळं मीठ टाकलं होतं शिजायला. तर इकडं शेंगदाणा पण भाजून घ्यायला लागले, आता भाजायला लागलं शेंगदाणा. त्याच्यामध्ये पण भाजीमध्ये मीठ टाकून घेतलं. काय म्हणून महाग सर बाबा, ही गॅस पशीच काय तर ती दुर्गा गेली की ही, आणि हा गेला की दुर्गा. आता 8:30 वाजून गेलात. राधूची बस यायची शाळेमध्ये 9 वाजता. ह्यांना म्हणलं तुम्ही घरी या, फोन केलता आणि सगळे संगत जाऊ म्हणलं. राधूला पण आणू आणि देवाच्या पाया पडून पण येऊ. आज शनिवार आहे, पूजाकडून येऊन तर बराच वेळ झाला. 4 वाजता चालते मी पूजाकडनं, दिवसभर तिथंच होते. परत ह्यांनी पण आलं, त्यांच्या बरंच आले म्हणलं मला घरी सोडवा. मला खाऊ दिला खायला, ह्याला म्हणलं खातो पण घासभर, हा नको म्हणतोय. आता ह्याला चव लागल आणि आता मागितलं नाही बघा, पण नाही मागायची, खेळायच्या नादी लागले. कांदा घेऊन खेळते, काय करावं ह्या लेकरांना. टायमिंग लय झाला, ह्यांनी तिकडल्या तिकडं जातात काय काय माहिती, येतात का नाही घरी आता. पहिलं ते झाली मग मी नाही मग अशी किती मोठ्याने म्हणत होती, बरोबर नावं घेतली फोटो बघून. आता काय झालं, कॅमेरा चालू केला की बोलतच नाही पोरगी. ती वाजायला लागलं ना त्याच्यामुळे. कुठे आहे पप्पा? दीदी कुठे आहे दीदी? हा, दादा कुठे आहे? कुठं आहे? हा, आणि तू कुठे? तू नाही वे त्यात, इकडं बघ वर, इकडं बघ दुर्गा, तू नाही त्यात. मी तुझी केस धरते मम्मी. तू छाटा हाता. लहानपणी सगळ्यांची तब्येत लय भारी होती, आताच काय नाही, सगळे वाळून चालल्यात. नाही तू तिथं, माझी केस किती मोठी होती, दाटच्या दाट होती. किती आनंद झालाय. तर दिवस मावळ्यापासून दीदी दीदीच करतोय. दीदी कधी यायची, दीदी कुठं आहे, होय व पोरांनी याड लावलंय दीदी दीदी करून. आली दीदी. आम्ही तुमचा दिवसभर व्हिडिओ बघतोय, 100 फोटो व्याडवनी एवढं पाठवलं होतं. व्हिडिओ ती पाण्यातले नाचती ग, तुला म्हणलं होतं पाण्यातले खेळू नको. ये घरात मी आता रबडी पिली. हा आधी घरात ये, मग बोलू आपण. आम्हाला मिसने कुरकुरे इथे दिलं होतं, मी खाल्लं नाही आणि ठेवलं. मिस मला वडापाव खायचा नाही, मिस माझ्या बशी बसल्या होत्या. मी बॅग मध्ये ठेवलं आणि पुन्हा स्विमिंग पूल मध्ये इथे गेलो होतं ना त्या टायमिंगला. तिथून आले की मी लवकर आलो, तुम्हाला ना काय सुसा नाही. मग ना मी लवकर चिची केली. पुन्हा माझं शर्ट म्हणजे ते मला सापडत नव्हतं, माझा वेगळा होता. तर मग पुन्हा मिस आलं, तोपर्यंत सगळे मुली आले. मिस म्हणले दि लवकर, मी घालून देते कपडे. मग मिसने मला शाळेचे कपडे घातले, गुड्डे इथे लावली. तुला काय झालं नाही घालायला पटापटा? अगं मिस मला दे, मी घालून देते लवकर लवकर. आपण मी पुन्हा ना तुम्हाला पावडरचा डबा इथे दिला होता ना, मग त्यांनी मेकअप केला. ती घे त्याच्या हातात ना आधी, ती खाऊन आली र म्हणून ती घ्याय नाही. मम्मी तिथे पावभाजी गुलाबजामुन इथे होतं, पण मिस मला खाऊ नको, इडली होती. तुला काहीच नाही वे दिलं. मग मिस पुन्हा मिस म्हणले थोडं खा, मग खाल्ले. आणि मग ते काहीतरी आणलंय, मग मिसने दिलं होतं. 50 रुपयाचा पेढा. देवाचा असू दे ना, देवाचा प्रसाद आहे, राहू दे. ह्या पिशवीमध्ये आहे वडापाव, हिने आणलाय घरी. मगाशी घेतला होता ना बिस्किटचा पुडा, कुरकुर आणलंय घरी. घास पण नाही खाल्ला. मीच म्हणलंच होतं मी हिला काय खाऊन देत नाही, लावा तिला ट्रिपला. हा पेढा आणलाय देवाचा. आणि येताना आता ड्रायफ्रूट पिऊन आले, आहे का नाही? होय, खावा देवाचा प्रसाद. दिला का ओमला? त्याने खाल्ला का हातात ठेवला? पप्पाला दे. पांढरं घेणार होती पण नाही घेतलं. तर सकाळी मी राधूला डब्बा दिलता, तर राधूने बघा सगळं हाय असं आणलंय. एवढा कोण पण खाल्ला नाही. तर दरबारीनं काय डब्बा देत नाही, ह्या बारीने दिलता. म्हणलं बाहेरचं काय खाय म्हणून. तर इथं मी 2 चपात्या करून दिलत्या आणि मटकीची भाजी अशी. न साधा उघडला पण नाही डबा. म्हणली मी नाही खाल्लं, मिसनीले खायला दिलतं. म्हणजे नाही का सांबर हे असं खायला दिलतं.
बाकीचं काय नव्हतं म्हणले, मी काहीच बघितलं नाही. आणि लाडू पण हो का हाय असंच आणलं तर, आणि खायला दिलंय मिसली. बाकीचं कुरकुरं आणि बिस्किट हे खाऊन टाकलं ओमने मी, आणि दोघांनी. ओमने 2-3 खाल्लं कुरकुरं, मला चव लागली मी खाल्ली. तर इथलं घरचं काहीच खाल्लं नाही त्यानं. किती धावपळ झाली ते, अर्ध्या तासात मी कसं आवरलं एवढं सारं. आणि लेकरांनी एक घास पण खाल्ला नाही. अवघड आहे. तिचं पोट भरलं ना तर मिसपंडे देतात खायला, त्याच्यामुळं डबा हाय असंच राहिला.